म्हणजे मेन राहणार केदार बाकी सगळे होणार केदार बजेट लय काढायला असं सिंगलली हँडल नाही होणार एवढं 20 पर्यंत ठीक आहे. नाही सिंगली हँडल नाही होणार ते टूर पाहिजे टूर आपण तर आता आपण आलो आहे कुंडावरती, तीर्थकुंड. हा गेट आहे कुंडाचा आणि आपण आता इथून एंट्री मारतोय. बघा, बघू शकता. आठ शिवलिंग आहे ते एका कुंडामध्ये. बघू शकता एक कुंड. बघू शकता 8 कुंड आहेत. एक कुंड आहे आणि 8 शिवलिंग आहे त्याच्यात. अरे ते बाटली देणार ना. चलो होईल बाबा. कॅच. पार्वती पतये हर हर महादेव. बाबालाच भिजवून टाकलं. बघू शकता पिंड आहे. सुषमा आणि भुष्मा असे 2 दैवते होते. त्यांच्या सुषमाचे असं काहीतरी ते रहस्य आहे मोठं. आपल्याला पण एवढं काही माहिती नाही. पण एक आहे ते भुष्माच्या असं मुलाला काहीतरी हे केलेलं. त्याला त्यांनी महादेवांनी पुनर्जन्म देऊन त्यांना पुनर्जीवित केलं. तर त्यामुळे त्या शिवलिंगाला नावच दिलं आहे घृष्णेश्वर असं ते नाव पडलं आहे. म्हणून ह्या कुंडातून स्नान केल्यानंतरला त्या घृष्णेश्वर मंदिरात जातात.
कौन सा इकडनं या इकडनं जायचं ना हाँ हां. जल चढ़ाइए जल चढ़ा के इधर सबको थोड़ा थोड़ा मारिएगा। काढला ना वरतून फोटो घेतला खाली 12 आतमध्ये याच्यात 12 काय आतमध्ये 12 चित्रे याच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. एक नंबर. चला पहिल्या काळात इंजिनियर द्वारका लंका बनवलं ते दोन्हीचं दर्शन करा आणि याचा फोटो आहे ना याचं काय बोलता तुम्ही विश्वकर्मा मंदिर गार्डन मधून फोटो काढायचा फोटो नेहमी घेतो हा हा गार्डन मधून दूर गार्डन मधून काढा. विश्वकर्मा मंदिर बघू शकता तुम्ही. मूळ स्थान हिलोड गड वेरूळ. विश्वकर्मा मंदिर मध्ये आपण आलो आहे. मंदिर बघू शकता. कोळी कोळीला हे करते चिमणीसारखं आहे. विश्वकर्मा हंस हंस. आजूबाजूचा पण व्ह्यू बघू शकता. विश्वकर्मा मंदिरच्या बाजूला असं गार्डन बिर्डन पण आहे म्हणतात. आणि असं मंदिर आहे बघू शकता. इथे कोण नाही एवढं, फक्त आम्हीच आहे. पाय भाजतायत पण खतरनाक आहे. गाईज ही पिंडी बघू शकता तुम्ही. 60 फुटाची आहे. तेवढीच आतमध्ये खाली पण आहे जमिनीमध्ये. आणि 12 ज्योतिर्लिंग पूर्ण आतमध्ये दाखवले आहेत म्हणतात. तर बघूया चला, आपण पण बघूया. मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आतमध्ये जाऊन बघूया चला. चप्पल काढणार कुठे? ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला भेटतील. शनी मंदिर आहे आणि इथून आता आतमध्ये बघूया. ओंकारेश्वर, वैद्यनाथ, विश्वेश्वर, केदारनाथ आणि नागेश्वर. सोमनाथ पहिलं. रामेश्वरम कुठे? नागेश्वर, केदारनाथ, मेन राहणार केदारनाथ. हा बाकी सगळे बनवले. केदारनाथ बजेट लय काढायला. हो असं सिंगलली हँडल नाही होणार. एवढं 20 पर्यंत ठीक आहे. नाही सिंगली हँडल नाही होणार. ते टूर पाहिजे. टूर आपण
आता आपण आलो आहे दत्तांच्या मंदिरात. ब्रह्मा विष्णू महेश असं दत्त मंदिर आहे आणि आता आपण पाया पडून येणार आहे. जेवायचा पण वेळ झालेला आहे अजून. हे बघा दत्त बघू शकता तुम्ही. हा शनिवार आहे 14 फेब्रुवारी. श्री गुरुदेव दत्त दत्त. गणपती बाप्पा मोरया. महाकाली. बजरंगबली. गुरुदेव दत्त 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 दत्त. तर गाईज अशाच प्रकारे आजचे देवदर्शन आमचे झालेले आहे. शनिवारचा दिवस 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारीच्या दिवशी आमची देवदर्शनाची एक अशी ट्रिप होती ज्योतिर्लिंग. आणि अशाच प्रकारे आजच्या दिवसाचे सगळे देवदर्शन वगैरे झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती जेवण वगैरे करून. चला तर भेटूया जेवणाच्या.